धन्यवाद देतो। आकाश असेल किंवा इथले सगळेच आमचे तरुण सहकारी असतील, यांनी खरं तर 2 दिवसापासून मागं लागले की आपण सुरुवात करून घेऊ राजूभाऊ। त्याला म्हटलं अरे इलेक्शन अजून लागायची, पण त्याला काय होते मग इलेक्शन लागायची तर लागू दे, जावं लागेल तेव्हा, पण आता आपण प्रचाराला तर सुरुवात करू। आज त्या माध्यमातून आजचा हा संपर्क दौरा आहे, त्यामुळे सांगायला तुम्हाला थोडासा वेळ कमी मिळाला असेल मला, परंतु आपण सगळ्यांनी उत्स्फूर्ततेमध्ये जी आज उपस्थिती दाखवली, मी गुंजावाडीकरांचा मनापासूनचा आभारी आहे। खरं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली 35-40 वर्षापासून माननीय बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा ही मानून वडिलांपासून चालू झालेला हा प्रवास हा आपल्यापर्यंत माझ्यापर्यंत येऊन थांबला आहे, आणि माझ्यापासून आता आमच्या सौभाग्यवतीपर्यंत येऊन ठेपलं। आणि तुम्ही सातत्याने पाहिले की छत्रपतींचे विचार आदर्श मानून आजपर्यंत काम करायचा प्रयत्न केलाय, बाळासाहेब ठाकरेंचे विचार मानून आजपर्यंत काम करायचा प्रयत्न केलाय, आणि इथून पुढेही माननीय शाबीरबाई असतील आपले, जे आपले भूमिपुत्र होते, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या नारायणगाव आणि आपल्या परिसराचं नाव मोठं केलं, अशांचे सुद्धा विचार आपल्याला शाबीरबाईंच्या बाबतीत आपण मला वाटतं संघटनेची स्थापना करायलाच शाबीरबाई होते आपल्या इथं, आणि त्या माध्यमातून झालेली ही शिवसेना संघटना, अर्थात शिवसेना जरी असली तरी आपण सगळे एकमेकांच्या अनेक वर्षापासूनच्या संपर्कात। मी शाळेपासून म्हणजे तोडकर सरांच्या आधीपासून मी 8वी 9वी 10वीत होतो, तोडकर सर मला 11वीला माझी मैत्री झाली, परंतु त्याच्या आधीपासून मी विलास असेल किंवा ही सगळ्या मंडळींबरोबर अनेक वेळा, म्हणजे मला वाटतं तिच्या तालुक्यांमधली जी गावं असतील ते सगळ्या मित्रपरिवार सुरुवात कुठून असेल तर ती गुंजावाडी आणि आर्वी ह्या 2 गावांमधून सुरुवात आहे, आणि त्या माध्यमातून इथे खूप सारे मित्र आहेत, आणि त्या माध्यमातून मी अनेक वर्षापासून गुंजावाडीच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये यायचा प्रयत्न करत असतो। एखाद्या वेळेस पुढं मागं होत असेल, आजकाल लोक आज येतील इलेक्शन आहे म्हणून तुमच्यापर्यंत येतील, परंतु मी मात्र तसं नाही, मी सातत्याने आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये यायचा प्रयत्न। सुखदुःखामध्ये येत असताना कामं अनेक होतील, पाटलांनी मी सांगायची, मी परत सांगणार नाही, जिथं पाटलांनी सांगितलं, आणि पाटलांचं एक काम मोठं आहे, त्यांनी एखादा विषय माहिती घेतली तर मला वाटतं समग्र माहिती, मी गुंजावाडीत कायम म्हणत असतो, पाटील म्हणजे इन्सायक्लोपीडिया आहे गुंजावाडीची, त्यांच्याकडे प्रत्येक परिवाराची माहिती पवन नाही का, आणि त्या माध्यमातून आजचा हा प्रचार दौरा आहे, आपण मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे जमलोय, कामं आपली होत राहणार, कामांच्या बाबतीत कोणतंही म्हणजे गाव शिवारातला प्रत्येक रस्ता करायचं काम आपण सगळ्यात प्रथम करणार, कारण मला माहिती आहे शेतकरी वर्गाला सगळ्यात मोठा प्रश्न काय असेल तो गाव शिवाराचा रस्ता आहे। त्या माध्यमातून मी नारायणगावातही अनेक रस्ते केलेत, तुम्ही पाहिले, आणि इथून पुढेही तुम्हाला मी हाच शब्द देण्यासाठी आलोय की तुमच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये बाबू पाटी हा तुमच्याबरोबर असणार आहे, इथून मागं होताच, परंतु आता अधिकची जबाबदारी घेऊन ते मात्र काम करायचा प्रयत्न मी सातत्याने करेन। अर्थात मी सगळी गोष्ट करत असताना निरपेक्ष भावनेने करत असतो, मी असं कोणीही म्हणत नाही की मी हा माझ्या ओळखीचा आहे म्हणून मी त्याच्याबरोबर जाईन, किंवा तो जी जागा बाजू बरोबर असेल त्या बाजूबरोबर उभं राहायचा प्रयत्न मी सातत्याने करतो। मी तुम्हाला वेगळं मला काही सांगायचं नाही, तुमच्या पुढं नारायणगावचा समोरचा लेखा शिवछत्रपतींच्या विशीपासून गॅस शेवदायनीपासून नदी स्वच्छतेचं प्रकरण कामापासून आता ही घनकचरा व्यवस्थापनाचं काम आपल्याला निश्चित स्वरूपात केल्यावर मग मात्र आपल्याला आपल्या गावचा सुद्धा कचरा त्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये नारायणगाव वारुवाडी सारख्या ठिकाणी आपल्याला तिथपर्यंत पोहोचवता येईल, कारण व्यवस्थापन झाल्यानंतर मग अडचण नाही, कारण आपल्याकडे समस्या आहेत घनकचरा व्यवस्थापनाची, ती सुद्धा सोडवायचं काम तिथल्या प्रोजेक्टला झालं तर पाटील आपल्या पंचक्रोशीतल्या सगळ्या गावांचा प्रश्न त्या एका प्रोजेक्टमुळे सुटणार आहे, त्यामुळे त्याच्या मागे सुद्धा आपण सगळेजण निश्चित स्वरूपात असणार। गुंजावाडी तुमच्या गाड्या बैलांबरोबर खरं तर कबड्डीचं माहेरघर आहे, आणि कबड्डीसाठी एक चांगलं मैदान कायमस्वरूपी जर जागा आपल्याला उपलब्ध झाली तर कायमस्वरूपी कसं उपलब्ध करून देता येईल, आणि आपल्याकडून आंतरराष्ट्रीय खेळाडू कसे होतील यासाठीचा प्रयत्न आता सरांच्या माध्यमातून हॉकी चालू आहे आर्वीला, इथे एक चांगली कुस्ती आता ही कुस्ती जी आपण 18-19ला माझ्याकडे ही सगळी मंडळी आलती, राज्यस्तरीय कुस्ती नारायणगाव सारख्या ठिकाणी वाली, ते म्हटले हॉल पाहिजे, म्हटलं दिला, कारण हॉलच आपण बांधलाय तेवढ्यासाठी, बरोबर ना, अत्यंत सुंदर असा हॉल, लग्नांबरोबर असे सगळे कार्यक्रम व्हायले यासाठी व्हायला पाहिजे, आणि याच्यातून मुलांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हायला पाहिजे यासाठीचा हा प्रयत्न आहे। म्हणून असे खूप
आणि ते जर आपल्या सहकार्याने मोठ्या मताधिक्याने आपण जर निश्चित स्वरूपात तुम्ही कौल दिला तर सगळीच्या सगळी कामं करायचा प्रयत्न बाबू पाटे करीन हा एवढा एकच शब्द देतो, थांबतो. खरं तर पुढे अजून 2 कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमांना जायचे. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. ची पोरं जास्त होती त्यावेळेस शेतकऱ्यांना असं वाटत होतं की आता सरकारबरोबर भांडून काय मिळायचे, परंतु तसं न होता ह्या सगळ्या आंदोलनातून सगळ्यात जास्त पैसे नारायणगावला मिळाले. हे अशी एक नाही अनेक आंदोलनं आपण शेतकऱ्यांच्या माध्यमातून उभी केली आणि निश्चित स्वरूपात शिवसेना असेल, मुख्यमंत्री एकनाथबाईंनी आपल्याला पार्किंगचं शेड एक माणूस नंबर त्यांनी त्या दिवशी परत आठवण केली तुमच्या शेडचं काय झालंय. म्हणजे इथपर्यंत बारीक सारीक गोष्टीची काम करणारं व्यक्तिमत्व आहे. शरददादा आहेत, आपण सगळी मंडळी आहोत. ह्या सगळ्यांच्या माध्यमातून शब्द हाच की तुम्ही सांगाल ते काम आणि सांगाल तिथं उभा राहायचा प्रयत्न आमच्याकडून निश्चित स्वरूपात होईल. प्रयत्न का म्हणतोय, एखाद्या वेळेस जमू शकत नाही, एखादं काम पूर्ण होऊ शकत नाही, परंतु त्यासाठी प्रयत्न केले नाही असं मात्र होणार नाही. हा शब्द देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.